राज्यातल्या बातमीने सुरुवात करूया। ती बातमी अशी की भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। त्यावरून राज्यामध्ये राजकारण सुरू झालंय। विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे, कारण महाराष्ट्रातील भाजपची यादी जी आहे ती रखडली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। 195 सीट्स का निर्णय हुआ। त्या यादीत देशातील जवळपास बहुतेक राज्यांच्या उमेदवारांचा समावेश आहे। या यादीकडे महाराष्ट्रातील नेत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं, मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी काही जाहीर झाली नाही। त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला। पण त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। खरं तर आजवर भाजप शिवसेना युतीत लोकसभा जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं होतं, मात्र अजित पवारांच्या एंट्रीमुळे महायुतीत लोकसभेचं जागा वाटप रखडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही जागा द्याव्या लागणार आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकलाय। तसंच काही मतदारसंघात निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना अजित पवारांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। दरम्यान इकडे लोकसभेच्या जागा वाटपावर महायुतीत खलबतं सुरू आहेत, मात्र अद्यापही त्यावर एकमत झालं नाही आणि त्यावरूनही आता विरोधकांना टीकेची संधी मिळाली आहे। शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या, यावर अजून फायनल झालेलं नाही। ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल। गेल्या लोकसभा निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असा थेट सामना झाला होता, पण आता राजकीय समीकरण बदललंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही बाजूच्या घटक पक्षांना लोकसभेचं जागा वाटप करताना तडजोड करावी लागणार आहे। महायुतीच्या सरकारमध्ये जागांचं पहिल्यांदा वाटप होईल आणि त्याच्यानंतरच ही महाराष्ट्रातील लोकसभेची उमेदवारांची यादी जाहीर होईल। निश्चित स्वरूपामध्ये आता आपण पाहिलं असेल की अनेक नावं बदललेली आहेत, अनेक नावं चेंज केलेली आहेत। शेवटी सर्वेचा रिपोर्ट, लोकांच्या जनतेच्या भावना, निवडून येणारा उमेदवार हा भारतीय जनता पार्टी देते, कुठलंही त्याच्यामध्ये तडजोड होत नाही। गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं लोकसभेच्या 22 जागा लढवल्या होत्या, तर अजित पवारांनी कर्जतच्या शिबिरात बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। तसंच शिवसेनेकडे असलेल्या काही जागा लढवण्याचे संकेत दिले होते। तर इकडे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनाही गेल्या वेळी लढवलेल्या जागांसाठी आग्रही आहे। याच पार्श्वभूमीवर लोकसभा जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।